आपल्या विरोधात तक्रार देणाऱ्या आणि साक्ष देणाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका उच्च शिक्षित व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। अमित जैन असं या आरोपीचं नाव असून तो बलात्कार प्रकरणात जेलमध्ये होता। पोलिसांनी अमितच्या वेळेतच मुसका आवळल्यानं पुढील अनर्थ टळलाय। मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या या आरोपीचं नाव आहे अमित जैन। पोलिसांनी या अमितकडून हे 2 देशी कट्टे जप्त केले। या कट्ट्यांच्या सहाय्याने आपल्या विरोधात तक्रार देणाऱ्या तरुणीला आणि तिच्या परिवाराला संपवण्याचा अमितनं कट रचला होता। त्यासाठी अमितनं 2 कट्टे मध्य प्रदेशवरून आणले। ठरल्याप्रमाणे तो त्या दोघांना गोळ्या घालण्यासाठी दबा धरून बसला असताना पोलिसांनी अमितला पकडलं। जो विक्टिम लड़की थी पिछले रेप केस की, वो और उसके फादर जब वो लोग वहाँ से जाने वाले थे तो ये वॉच लगा के वहाँ खड़ा था और इसका आइडिया था कि उन दोनों को वहाँ शूट कर देना पब्लिकली। हिम्मत से इन लोगों ने इसको दौड़ के पकड़ा, पब्लिकली इसको पकड़ा गया। इसके पोजीशन में से ये वेपन्स और ये एमुनेशन बरामद हुआ है। हमने इस पे आर्म्स एक्ट का केस रजिस्टर किया है। अमित जैन हा बी इलेक्ट्रॉनिक्स असून त्याने MBA केलंय। 2012 साली तो एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर कामावर असताना त्याने एका मुलीवर बलात्कार केला होता। त्या प्रकरणी अमितला शिक्षा झाली होती। 1 वर्षापासून तो जामिनावर बाहेर आहे। दरम्यान आरोपी अमितनं पीडित मुलगी आणि तिच्या परिवाराला ठार मारण्याचा प्लॅन रचला। जेलमध्ये असताना त्याची एकाशी ओळख झाली। त्याच्या सहाय्यानं अमितनं मध्य प्रदेशवरून 2 देशी कट्टे विकत घेतले होते। अमित धर्मचंद जैन, इनके ऊपर सन 2012 में एक रेप का केस रजिस्टर हुआ था और उस रेप के केस के जो फिरियादी हैं और उसके फादर, उसको मारने का इसने प्लान बनाया। इसके लिए ये मध्य प्रदेश से जाकर 2 पिस्टल्स और 20 राउंड 4 मैगजीन खरीद कर लाया। अमितने 2 लोकांना मारायचं ठरवलं होतं। त्याने दुसरा कट्टा का आणला होता त्याचा तपास पोलीस सध्या करतायत। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अमित त्या तरुणीला आणि तिच्या वडिलांवर भर रस्त्यात गोळ्या झाडणार होता। शिवाय त्याला पकडण्यासाठी किंवा त्या दोघांना वाचवायला येणाऱ्या लोकांवरही गोळ्या झाडण्याचा अमितचा प्लॅन होता। जर पोलिसांनी त्याला ही घटना घडण्याआधीच पकडलं नसतं तर आज अनेक लोकांची हत्या अमितनं केली असती आणि मुंबई हादरवून सोडली असती। पण पोलीस आधीच सतर्क झाले आणि एक खूप मोठा अनर्थ टळला। त्यामुळे पोलिसांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।